नमो बुद्धाय. श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका, आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद, खूप खूप मंगलकामना. आज एका विषयावर परत धर्मचर्चा करूया. ज्या विषयाचं नाव आहे 5 कारणाच्या अभावामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये धम्म प्रमाणित होत नाही किंवा मनुष्याला धम्माचं फळ मिळत नाही किंवा धम्माचा कुठलाही लाभ होत नाही. जीवनामध्ये बरेच असे प्रश्न असतात की ज्या प्रश्नाची उत्तरं शोधणं बऱ्याचदा मनुष्याला कठीण वाटतं. काही अशा समस्या असतात की त्या समस्येचं निराकरण करणं मनुष्याला खूप अवघड जातं. अशा दुविधा असलेल्या परिस्थितीमध्ये एकमेव समग्र समस्याचं निराकरण किंवा संपूर्ण प्रश्नावर जर उत्तर मिळवायचं जर असेल किंवा शोधायचं असेल तर ते फक्त आपल्याला बुद्धवचनातूनच मिळविता येतं. काही उपासक उपासिका बरेच असे प्रश्न करतात समाजामध्ये वावरत असताना, धम्म प्रचार आणि प्रसार करत असताना, की एवढं धम्माचं आम्ही पालन करूनही बऱ्याच अशा समस्या उद्भवतात की त्या समस्येचं निराकरणही कधी करून घेता येत नाही. धम्माचं फळही काही मिळतं की नाही ते आम्हाला समजत नाही. अशी कधी बऱ्याच उपासक उपासिकांची गोंधळलेली अवस्था दिसून येते आणि मग ते असे विविध प्रश्न करतात. भगवान बुद्धाने 5 अशी कारणं सांगितलेली आहे की जे 5 कारणं जर आपल्याला समजून घेता आली, ते 5 कारणं जर आपल्याला आपल्या जीवनाच्या अनुभूतीमधून समजून जर घेता जर आली तर ते कुठल्या कारणामुळे धम्माचं फळ किंवा धम्माचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा धम्म एक प्रकारे आपण म्हणतो लोकभाषेमध्ये आपल्याला मदत करत नाही किंवा धम्म प्रमाणित का बरं होत नाही, अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःच मिळू शकते. ते दुसरीकडे जाऊन विचारायची गरज आपल्याला कधीही पडणार नाही. पहिलं कारण जे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, कुठल्याही मनुष्याच्या जीवनामध्ये धम्म प्रमाणित न होण्याचं किंवा धम्माचं फळ न मिळण्याचं पहिलं कारण भगवान बुद्ध म्हणतात की त्या मनुष्यामध्ये धम्म आणि धम्म नियमाप्रती श्रद्धेचा अभाव असणे. म्हणजे धम्म आणि धम्म नियमाप्रती श्रद्धा नसणे असा याचा अर्थ होतो. कधी काय होतं, श्रद्धा म्हटलं तर आपण भगवान बुद्धावर श्रद्धा ठेवतो, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीवरही श्रद्धा ठेवतो. कधी संघाच्या मध्ये काही भिक्षू किंवा भिक्षुणीचं वर्तन जर थोडंसं चुकीचं दिसलं तर मग आपल्याला तिथं आपला विश्वास म्हणजे आपली श्रद्धा ते डावाडोल होते. भगवान बुद्धाच्या काळामध्येही अनेक काही भिक्षू होते, भिक्षुणी होत्या, त्यांच्याकडनं कळत नकळत चुका झाल्या होत्या. विनयपीठक जे निर्माण झालं ते भगवान बुद्धाच्या काळातील काही भिक्षू आणि भिक्षुणीच्या माध्यमातून झालेल्या चुकाचं ते एक प्रकारे कोडबिल आहे. म्हणून संघाच्या प्रती जेव्हा व्यक्तीचा असा विश्वास डावाडोल होतो एखाद्या भिक्षूचं किंवा एखाद्या भिक्षूचं वर्तन पाहून, तर पहिली त्यावेळेस आपण असं चिंतन मनन करायला पाहिजे, या समोरच्या एका भिक्षूला किंवा भिक्षुणीला मी शरण गेलेली आहे की मी संघाला शरण गेलेले आहे.
कारण एक भिक्षू किंवा एक भिक्षुनी म्हणजे संघ नाही. संघाचा अर्थच असा होतो ज्याला आपण काय म्हणतो, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघादि, म्हणजे सन्मार्गावर आरूढ असलेल्या, न्याय मार्गावर आरूढ असलेल्या. तसेच या संघामध्ये 8 असे पुद्गल आहेत, 4 जोड्यांनी युक्त, की जे श्रोतापन्न मार्ग, श्रोतापन्न फळप्राप्ती, सकृदागामी मार्ग, सकृदागामी फळप्राप्ती, अनागामी मार्ग, अनागामी फळप्राप्ती, अर्हत मार्ग, अर्हत मार्ग फळप्राप्ती, असे 8 पुद्गल आहे की जे 4 जोड्यांनी युक्त आहेत. यदिदं चत्तारी अठ्ठ पुरुष पुद्गल, जे काही आपण म्हणतो. म्हणून त्यावेळेस अशा संघाच्या मधल्या गुणाची आपल्याला आठवण करून घेता आली पाहिजे की मी या चुकत असलेल्या भिक्षूला किंवा चुकत असलेल्या भिक्षुनीला मी शरण गेलेलो नाही किंवा मी शरण गेलेले नाही. तर मी कोणाला शरण गेलो आहे? मी भगवान बुद्धाने अशा प्रकारचा जो संघ आहे की जो संघ पूजनीय आहे, सन्माननीय आहे, ज्यामध्ये अशा प्रकारचे अष्टपुरुष पुद्गल आहेत, आर्य पुद्गल आहेत, अशा संघाला मी शरण गेलेलो आहोत. तर अशा प्रकारे ही अशी श्रद्धा जर उत्पन्न केली तर भगवान बुद्धाच्या मध्ये, ज्या भगवान बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती जशी आपण विश्वास ठाम ठेवतो, तर अशी संघाच्या प्रती जर आपली त्रिरत्नाच्या प्रती श्रद्धा ठाम जर असेल, तर मग चुकत असलेल्या भिक्षुनी प्रती किंवा चुकत असलेल्या भिक्षूप्रती आपल्या मनामध्ये आपण तो विचार करू शकतो की हा जो भिक्षू चुकत आहे किंवा ही जी भिक्षू चुकत आहे हे त्याचे कर्मफळ आहेत, नाही का? कारण भगवान बुद्धाने स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे आणि एकदम चिवर घेतल्यानंतर कोणी परिपक्व नाही, त्याला क्रमाक्रमाने परिपक्वता निर्माण करावी लागते. आणि दुसरी गोष्ट, भगवान बुद्धाने ते सुद्धा म्हटलेलं आहे, गीही पापोची पापो समनो पापोची पापो, म्हणजे जो पाप करतो, मग ते गृहस्थ असो की श्रमण असो, जो पाप करतो त्या पाप कर्माचं त्या श्रमणालाही फळ भोगावं लागतं आणि त्या गृहस्थालाही फळ भोगावं लागतं. पाप हे श्रमणालाही माप होत नाही आणि गृहस्थालाही माप होत नाही, असं आपल्याला त्यावेळेस चिंतन मनन करता आलं पाहिजे, अर्थ समजून घेता आला पाहिजे. म्हणून संघाच्या प्रती जे आपण श्रद्धा आहे, कारण मी संघाला शरण गेलेलो आहे, संघाला शरण गेलेले आहे का, तर आपण एका भिक्षूला किंवा भिक्षूला शरण गेलेलो नाही. तर अशा प्रकारे मग धम्म आणि धम्म नियमाच्या प्रती, त्रिरत्नाच्या प्रती अनंत श्रद्धा जर आपल्यामध्ये जर असेल, तर धम्माचा खऱ्या अर्थाने आपल्याला लाभ होतो, धम्माचं खऱ्या अर्थानं फळ आपल्याला प्राप्त होतं आणि धम्म खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये प्रमाणित होतं. म्हणून श्रद्धेचा कुठंतरी अभाव जर असेल तर या अभावामुळे सुद्धा आपण धम्म हा प्रमाणित करू शकत नाही. तर ही पहिली गोष्ट भगवान बुद्धाने सांगितलेली. कारण जेव्हा आपण शरण जातो तर आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, धम्मं शरणं गच्छामि असं म्हणतो, संघं शरणं गच्छामि असं आपण म्हणतो, भिक्खुं शरणं गच्छामि किंवा भिक्खुनीनं शरणं गच्छामि असं आपण म्हणत नाही. आपण संघाला शरण गेलेलो असतो. म्हणून संघाच्या प्रती आपली श्रद्धा कशी दृढ पाहिजे, एक भिक्षू आणि किंवा एका भिक्षुनीचा विचार न करता. कारण भगवान बुद्धाचा नियम आहे की भिक्षू असो, भिक्षुनी असो, उपासक असो, उपासिका असो, कोणीही असो, या संसारामध्ये जो जशा पद्धतीचं कर्म करेल त्या कर्माच्या प्रत्ययाचं त्याला किंवा त्या कर्माचं फळ नक्कीच मिळत असतं. हा एक कर्मसिद्धांत आहे, तो कर्मसिद्धांत आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. म्हणून कधी कधी असा प्रश्न जर तुम्हाला उपासक उपासिकांना जर समजा पडला की एवढं सगळं धम्माचं पालन करत असतानाही मला धम्माचं फळ प्राप्त का होत नाही किंवा धम्म मला मदत का करत नाही, तर अशा प्रकारे पहिला प्रश्न पहिली गोष्ट ती धारण केली पाहिजे, त्रिरत्नाच्या प्रती मी कुठं चुकतो का, किंवा धम्म आणि धम्म नियमाच्या प्रती माझ्यामध्ये श्रद्धेचा कुठं अभाव आहे का, असं आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आणि अभाव जर वाटला तर तो अभाव दूर केला पाहिजे आणि अनंत अटूट श्रद्धा त्रिरत्नाच्या प्रती, धम्म आणि धम्म नियमाच्या प्रती आपण उत्पन्न केली पाहिजे. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही. भगवान बुद्ध जेव्हा श्रद्धेचा विषय सांगतात किंवा श्रद्धा समजून सांगतात, तर इथं कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही,
कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, तर इथं डोळस प्रज्ञायुक्त असे सती सम्यक ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीची इथं श्रद्धा भगवान बुद्धाने आपल्याला शिकवलेली आहे. तर हे श्रद्धेचा अभाव जर असेल तरच आपल्याला धम्म कधीही प्रमाणित करता येत नाही. आपल्या जीवनामध्ये धम्माचं कुठलंही फळ प्राप्त होत नाही. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, धम्म त्या दुसऱ्या कारणामुळे आपल्यामध्ये प्रमाणित होत नाही किंवा धम्माचं फळ आपल्याला मिळत नाही. दुसरं कारण म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात, जर एखादा मनुष्य शठ किंवा मायावी जर असेल तर, नाही का, म्हणजे याचा अर्थ असा होतो की कधी कधी काही जे लोक असतात धम्माच्या नावाखाली एक प्रकारे स्वतःचं पद प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी बोलतात एक, पण करतात मात्र वेगळं. म्हणजे कथनी आणि करणी जर कुठल्याही मनुष्याची वेगळी जर असेल, सांगणं एक, बोलणं एक, वागणं एक जर असेल, म्हणजे आंतरबाह्यरित्या व्यक्ती जर समानतेनं वागत जर नसेल, ज्या पद्धतीनं तो बोलतो धम्माच्या आधारावर किंवा जीवनाच्या आधारावर किंवा विचाराच्या आधारावर, तो जर त्या पद्धतीनं वागत नसेल, म्हणजे मी जे सुंदर किंवा चांगले गुणधर्म माझ्यामध्ये नसतानाही जर मी ते आहे असं म्हणतो, आणि कशासाठी की लोकांनी बाबा माझ्याकडे चांगल्या प्रकारे बघितलं पाहिजे, लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांनी माझी वाहवा किंवा प्रशंसा केली पाहिजे, असं जर मला जर वाटत जर असेल तर याला भगवान बुद्धाच्या वचनामध्ये म्हणतात शठ मायावी व्यक्तिमत्व. आणि असं व्यक्तिमत्व जर असेल एखाद्या मनुष्याचं, तर त्या व्यक्तीला धम्माचं कधीही फळ प्राप्त होत नाही. कारण कशामुळे, तर त्याचं बोलणं एक राहतं, करणी एक राहते आणि कथनी एक राहते. म्हणून अंतर्बाह्य तो व्यक्ती चांगल्या प्रकारे त्या पद्धतीनं वागत नाही, म्हणून वर्तन ठेवत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की व्यक्तीच्या मध्ये, मनुष्याच्या मध्ये ही शठ मायावी वृत्ती जर असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धम्म कधीही प्रमाणित होत नाही. धम्माचं त्याला कुठलाही लाभ होत नाही किंवा फळही मिळत नाही. तात्पुरती त्याची वाहवा होऊ शकेल, प्रशंसा होऊ शकेल, पण तो आंतरिकरित्या तो कधीही समाधानी राहू शकणार नाही. त्याला धम्म चांगल्या प्रकारे, ज्याला आपण शांततेचा अनुभव होतो, शांततेचा अनुभव त्याला होणार नाही. त्याचं चित्त कुठं ना कुठं एक प्रकारे विचलितच होत राहील. तर हे दुसरं कारणही आपल्याला समजलं पाहिजे की दुसऱ्या कारणामुळेही आपल्याला धम्माचं कुठलं फळ मिळत नाही किंवा धम्म तसं आपल्याला मदत करत नसतो किंवा धम्म आपल्यामध्ये ते प्रमाणित होत नसतो. तिसरं कारण भगवान बुद्ध म्हणतात की वीर्याचा किंवा प्रयत्नाचा आपल्यामध्ये अभाव जर असेल तर, धम्माचं पालन करत असताना जर शारीरिक मानसिक जर आपल्यामध्ये खूप मोठा आळस असेल, समजून घेण्याचं असो मग काही असो, ते तर शारीरिक आणि मानसिकरित्या जर आपण आळशी जर असो आणि आपल्यामध्ये प्रयत्नाची निरंतरता जर नसेल, तर भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रयत्नहीन लोकांनाही कधीही धम्माचं कुठलंही फळ मिळत नाही किंवा धम्म त्या व्यक्तीच्यामध्ये प्रमाणित होत नाही. म्हणून तिसऱ्या कारणालाही आपण शोधलं पाहिजे आणि ते शोधून आपण प्रयत्नशील असलं पाहिजे, प्रयत्नशील बनलं पाहिजे. पुन्हा एक वेळा अपयश आलं म्हणून आपण ते थांबवलं नाही पाहिजे, तिथं थांबलं नाही पाहिजे, तर पुन्हा आपण त्याच्या प्रती प्रयत्न केलं पाहिजे. एखादी गोष्ट, एखादा धर्माचा विषय जर तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा जाणून घेण्याचा तुम्ही निरंतर असा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हा प्रयत्नाचा अभाव दूर जर केला आणि प्रयत्नाची निरंतरता जर आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न केली, तर आपल्याला धम्म आपल्यामध्ये प्रमाणित होऊ शकतो आणि धम्माचा चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो, धम्माचं चांगल्या प्रकारे फळ मिळू शकतो. चौथं कारण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे धम्म प्रमाणित न होण्याचं, ते म्हणजे आरोग्याचा अभाव. आता आरोग्याचा अभाव जर म्हटलं तर शरीर आहे तर रोग उत्पन्न होणारच, कारण भगवान बुद्धालाच रोगांनी सोडलं नाही. भगवान बुद्धालाच अतिसार, स्पॉन्डिलिसिस सारख्या वातबद्धतेसारख्या रोगाचा सामना करावा लागला. मग आपण मनुष्य आहोत आणि आपण असं म्हणू शकणार नाही की मला कधी कुठला रोग म्हणजे झाला नाही पाहिजे. जीवन आहे, शरीर आहे, तर रोगराई हे उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात धर्माचा लाभ किंवा धम्म प्रमाणित हे जर धम्म प्रमाणित केव्हा होऊ शकत नाही आणि रोगावरही धम्म कशा प्रकारे काम करतो यासाठी
जर समजा एखादा व्यक्ती धम्मापासून पहिल्यांदा त्याला कुठलीही पहिले धम्माच्याविषयी कुठलीही माहिती नाही किंवा धम्माविषयी कुठली श्रद्धा नाही, तो प्रथम धम्माच्या प्रवाहामध्ये आला, पण प्रवाहामध्ये येण्याच्या पूर्वी, समजा धम्माच्या प्रवाहामध्ये येण्याच्या पूर्वी जर त्याला एखादा कॅन्सरसारखा रोग जडला किंवा खूप मोठा असा आजार जडला की ज्या रोगावर निदान समजा होणं अशक्य वाटतं, की ज्या रोगातून स्वतः वाचणं अशक्य वाटतं, कारण धम्मवान व्यक्तीला जर समजा एखादा रोग जर जडला तर तो त्या पद्धतीनं त्या रोगाला अनुसरून भावना करू शकतो, न घाबरता, न कुठल्याही प्रकारे चिंता करता. परंतु सामान्य मनुष्याला जो धम्माच्या प्रवाहामध्ये येण्याच्या पूर्वी जर एखाद्या व्यक्तीला जर एखादा खूप मोठा रोग जर झाला आणि त्या रोग झाल्यामुळे त्या आरोग्याचा लाभ नसल्यामुळेही त्या व्यक्तीला धम्माचा कधीही लाभ होणार नाही, फळ मिळणार नाही. म्हणजे जास्त जर सतत मनुष्य जर बिमार जर राहिला तर त्या बिमारीमध्ये, आजारीमध्ये व्यक्तीचं मन सारखं त्या रोगामध्ये चिंतन मनन करतं आणि एक मरण्याचं भय त्याच्यामध्ये उत्पन्न होत असल्यामुळं, मरणाची भीती उत्पन्न झाल्यामुळं तो धर्माचं कधी चिंतन करू शकणार नाही, तर सतत ते मृत्यूच्या भयाने त्याचे चित्त विचलित राहील. भगवान बुद्ध म्हणतात, आरोग्याचा अलाभ जर असेल, एखाद्या व्यक्तीला खूप मोठा रोग झाला असेल आणि अशा अवस्थेमध्ये झाला असेल की तो धम्माच्या प्रवाहात येण्याच्या पूर्वी जर असेल तर त्याही व्यक्तीला धम्माचा लाभ होऊ शकत नाही, धम्म त्याच्यामध्ये प्रमाणित होऊ शकत नाही. मग रोगामध्येही धम्म कशा प्रकारे फळ देतो किंवा रोगामध्येही धम्म कशा प्रकारे मदत करतो आपण पाहतो. गिरिमानंद सुत्त पाहतो आपण. गिरिमानंद नावाच्या भंतेला खूप मोठा रोग झाला होता, इतकी त्यांची अवस्था बेकार झाली होती त्या रोगामुळं, परंतु ते भिक्षू होते आणि धर्म त्यांच्यामध्ये होता. हे धर्म असल्यानंतर, धर्माच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर त्यांना तो रोग उत्पन्न झाला होता आणि त्याच्यामुळे जेव्हा भंते आनंदाने भगवान बुद्धाच्या माध्यमातून 10 संन्याचा उपदेश जर केला तर आपण पाहतो की ते त्या रोगातून बरे झाले. म्हणून धम्म तेव्हा रोगावर औषध ठरतं की जेव्हा धर्मवान व्यक्ती त्या पद्धतीनं धर्माच्या प्रवाहामध्ये असेल आणि धर्माच्या माध्यमातून चिंतन म्हणून जर त्या व्यक्ती जर असेल तर रोगामध्येही एक प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात ते औषधासारखं धम्म काम करत असतो. म्हणून आरोग्याचा अभाव जर आपल्याला आरोग्याचा अभावही समजला पाहिजे की कुठल्या आरोग्य आपल्याला खरंच धम्माचं पालन करतो का, कुठल्या रोगामध्ये रोग जर झाला तर आपलं चित्त कसं होतं किंवा धम्माच्या प्रवाहाच्या येण्यापूर्वी आपण याच्यामध्ये रोग आपल्याला झालेला आहे का, तर याचंही आपण चिंतन मनन केलं पाहिजे. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आरोग्याचा जर अभाव जर असेल, तो व्यक्ती सतत सारखा रोगी जर असेल आणि त्याला धर्माचा कुठले लवलत जर नसेल तर अशा व्यक्तीला धर्म कधीही एक प्रकारे मदत करत नाही किंवा त्या व्यक्तीला धर्माचं कधीही फळ मिळत नाही, धम्म प्रमाणित होऊ शकत नाही. भगवान बुद्धांनी 5वं कारण सांगितलेलं आहे धम्म प्रमाणित किंवा धम्माचं फळ न मिळण्यामागे, ते म्हणजे प्रज्ञेचा अभाव. ज्या व्यक्तीमध्ये प्रज्ञेचा अभाव असेल, तो व्यक्ती प्रज्ञावान जर नसेल तर त्या व्यक्तीला कितीही तुम्ही धम्म समजून सांगा, कितीही प्रवचन द्या त्या व्यक्तीला, कितीही कशाही पद्धतीचं तुम्ही प्रवचन जर दिलं, पण त्या व्यक्तीच्या मध्ये प्रज्ञा नावाची कुठलीही एक प्रकारे गोष्ट जर नसेल, बिलकुल शून्य जर असेल, तर अशा व्यक्तीलाही धम्माचं कुठलंही फळ मिळत नाही किंवा धम्म त्या व्यक्तीच्यामध्ये प्रमाणित होऊ शकत नाही. धम्म प्रमाणित होण्यासाठी व्यक्तीमध्ये काही प्रमाणात होईना पण प्रज्ञा मात्र असावी लागते. तर अशा प्रकारे धम्म प्रमाणित होण्यासाठी ह्या 5 गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या की मनुष्यामध्ये ह्या धम्म नियमाप्रती अगाध अनंत अशी डोळस किंवा प्रज्ञा संपन्न सम्यक स्मृतियुक्त श्रद्धा पाहिजे, त्यामुळे धम्म मदत करतो. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणणार की आपली जी शठ मायावी वृत्ती जी असते, तात्विक प्रशंसेसाठी जी आपली वाहवाची किंवा एक प्रकारे आसक्ती असते, त्यापासून दूर झालं पाहिजे. वास्तविकता आपण लक्षात घेऊन धम्माचं पालन केलं पाहिजे, तर आपल्याला धम्माचं फळ प्राप्त होतं. आपल्यामध्ये निरंतर प्रयत्न आपण चांगल्या प्रकारे चालू ठेवले पाहिजेत. प्रयत्नाची कधी खंडता आपण पडू दिली नाही पाहिजे, तेव्हा धम्माचं फळ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. आणि आरोग्याची आपण सतत काळजी घेतली पाहिजे आणि आरोग्यामध्ये आपण धर्माचं चिंतन केलं पाहिजे,
तर आपल्याला धम्माचं फळ धम्म प्रमाणित आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि प्रज्ञा आपल्यामध्ये नितांतपणे वाढत ठेवली पाहिजे. त्या प्रज्ञेच्यामुळेही आपल्यामध्ये धम्माचं चांगल्या प्रकारे फळ मिळू शकतो. तर या 5 कारणांनी धम्म आपल्या जीवनामध्ये प्रमाणित होतो. पण ही 5 कारणं किंवा 5 गोष्टी किंवा ह्या 5 बाबी जर याचा जर अभाव आपल्यामध्ये जर असेल तर आपल्याला कितीही आपण प्रवचन ऐकली, कितीही धम्मग्रंथ जर आपण वाचली तरी सुद्धा आपण धम्मापासून एक प्रकारे खूप दूर राहतो. पण हे 5 गोष्टीला किंवा 5 कारणाला जाणून जर 5 कारणाला समजून जर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न जर केले तर भगवान बुद्धानं प्रत्येक क्षणी तुमचं धम्म एक प्रकारे सतत मदत करत राहतो. कशा प्रकारे? धम्म हवे रखती धम्मचारी, की धम्म एक प्रकारे रक्षण करतो. छत्तंग हवे महांतंग विये वस्तकली, ज्या प्रकारे छोटीशी छत्री उन्हा पावसापासून मनुष्याचं संरक्षण करतं. ती उन्हामध्ये माणसाला ऊन लागू देत नाही, पावसामध्ये ते व्यक्तीला भिजू देत नाही पावसामध्ये. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही या 5 कारणाला तर समजलं तर 5 कारणाच्यामुळे तुम्हाला तुमचं धम्म नेहमी तुमचं संरक्षण करत राहतं. तुम्हाला खूप मदत होते. धम्माचे अनंत लाभ तुम्हाला होत असतो. तर ह्या 5 कारणं आपण शोधली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपली धम्म मार्गामध्ये वाटचाल असली पाहिजे. तर सर्वांचं या धम्म मार्गामध्ये अशा पद्धतीने सर्वांची वाटचाल होत राहो. सर्वजण धम्म मार्गावर आरूढ होऊन धम्मामध्ये अनंत सुख ज्याला म्हटलं तर जी सुख समृद्धी जी आहे, शांती आहे, ती सर्वांना प्राप्त हो. सर्वांच्या प्रती आशीर्वाद करते, थांबते. आजच्या धर्मचर्चेला इथंच विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्व सुखी हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.